केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक मुंबईमध्ये आहे, 2 दिवसाच्या दौऱ्यावरती आहे आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतात। आपल्यासोबत शिवसेना गटाचे राहुल शेवाळ आहेत माझे खासदार। तर तुम्ही सुद्धा भेट घेतलेली आहे, काय नेमकी मागणी केलेली आहे? आज निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलवलेल्या विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी आणि त्या संदर्भात काही सूचना असतील तर त्याची माहिती घेण्याकरता आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे। शिवसेनेच्या वतीने आम्ही ह्या निवडणुकीत मतदारांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून जे गेल्या लोकसभेच्या वेळी ज्या त्रुटी झाल्या होत्या, ज्या चुका झाल्या होत्या त्या होऊ नये आणि इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण अपग्रेडेड असावं, मतदारांना सगळ्या फॅसिलिटी त्या ठिकाणी असावं, मतदान जे संत गतीने झालं ते संत गतीने होऊ नये, मतदानाचा टक्का वाढवावा या दृष्टिकोनातून सर्व मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त चांगल्या फॅसिलिटी आणि सुसज्ज असं मतदान केंद्र असावं ही एक मागणी केली। कारण ती मागणी अत्यंत महत्त्वाची आहे। लोकसभेच्या वेळी मुंबईतला मतदार हा नाराज होता की मतदान केंद्रावर त्यांना त्याची विशेष काळजी घेण्यात आली नाही, तिथे फॅसिलिटी देण्यात आली नाही। तर ही एक मतदानाचा टक्का वाढवायचा असेल तर सर्व मतदान केंद्र या सर्व सुविधांसहित सुसज्ज असावे ही एक मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही केलेली आहे। जो निवडणुकीचा खर्च आहे तो 20 लाखाच्या वाढवावा, 20 लाखाने अजून ही पण मागणी शिवसेनेच्या वतीने केली, कारण महागाई वाढलेली आहे। पण एक महत्त्वाची मागणी पाहायला मिळते की 2 टप्प्यात निवडणुकांना घेता एका टप्प्यात घेण्यात यावी अशी अनेक पक्षांनी केलेली आहे, तुम्ही सुद्धा केलेली आहे? सगळ्याच पक्षांनी हीच मागणी केलेली की एका टप्प्यात निवडणूक घ्यावी। शेवटी तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे आणि बाकी टॅक्सेसच्या बाबतीत पण सूचना केलेल्या आहेत। जो होर्डिंगचा टॅक्स आहे तो युनिफॉर्म असावा। सिनियर सिटीजनचं जो वय की यापूर्वी 80 वयाचे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांना घरी मतदानाचा हक्क होता, तर तो आता गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या 85 वय मर्यादा केली होती, तर ती आता पुन्हा एकदा 80 वय मर्यादा करावी ही पण विनंती निवडणूक आयोगाला केलेली आहे। आणि बाकी निवडणूक खर्चाच्या संदर्भातल्या खूप अशा सूचना आहेत, त्या सूचना पण कारण त्याचा जो शेड्यूल रेट बघितला जातो तो शेड्यूल रेट PWDचा बेस पकडला जातो, त्यामुळे निवडणुकीचा खर्चाची मर्यादा वाढते, म्हणून त्याकरता मार्केटचा जो रेट आहे तो काउंट करून शेड्यूल रेट बनवावा। तर काँग्रेसने मागणी केलेली आहे की रश्मी शुक्ला ह्या वादग्रस्त अधिकारी आहेत, त्यांना हटवावं, त्याच्यामुळे जास्त कालावधीसाठी जे अधिकारी बसले आहेत पोलीस त्यांना सुद्धा हटवावं, त्यांचा प्रभाव जो आहे तो निवडणुकांवरती पडू शकतो। तर प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या इंडिव्हिज्युअल पॉलिटिकल बेनिफिटसाठी त्या मागण्या करत असतात, तर काँग्रेसने पण हे स्वतःचं पॉलिटिकल बेनिफिट करण्याकरता ती मागणी केली। अगदी पाहतो आपण निवडणूक आयोगाचे अधिकारी जे आहेत ते मुंबई दौऱ्यावरती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या ज्या आहेत त्या नेत्यांनी आणि राजकीय पक्षांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत। राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।